अवघे काही तास शिल्लक राहिलेत राम मंदिरामध्ये रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापन सोहळ्याला आणि संपूर्ण देशभरातून आणि विदेशातून जे निमंत्रित जे अतिथीगण आहेत ते संपूर्ण अयोध्येत दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतात। आपल्या सोबत निरंजन हिरानंदानी सर आहेत। निरंजन हिरानंदानी सर, आपण आमंत्रित सदस्य आहात। तुमचं खरं तर अत्यंत उत्साहाचं वातावरण संपूर्ण अयोध्या नगरीमध्ये खरं तर 500 वर्षांपासूनचा हा संपूर्ण लढा होता, एक इतिहास आहे या सगळ्या गोष्टीला। काय तुम्हाला कसं वाटतं, हा सगळा इतिहास तुम्ही जवळून अनेक वेळा अनुभवलेला आहे? आज मला असं वाटतंय की एक देश जागृत होणार आहे। आजपर्यंत मी काय पैशाचे विचार करत होते, पण रामराज्यामध्ये पैशाची जी गोष्टी तर चालते, पण ते मध्ये पिताचं कसं आदर घ्यायचे, कसं आम्हाला जीवत राहायची, काय आम्हाला ह्युमिलिटी ठेवायची, काय कसं फॅमिलीची एकता ठेवायची, ते आम्ही विसरून गेलो। वेस्टर्न कल्चरमध्ये पैसेच एक महत्त्वाची आहे, ते महत्त्व आहे, पण खाली ते पैसे शिल्लक ठेवून फॅमिलीची व्हॅल्यू झिरो करून घेतली ते पण नाही चालत। तर मला असं वाटतंय की आजच्या दिवसमध्ये हे एक नवीन जागृती येणार आहे तुमचं आणि देशामध्ये येणार आहे। ते जागृती, ते मध्ये सोशल व्हॅल्यूज, परत रामराज्याचे सोशल व्हॅल्यूज आम्ही घेऊन येणार आहेत, आणि ते मला एक चांगलं वाटतंय। फार महत्त्वाचे दिवस आहे। तुमचं आणि रामाचं कनेक्शन कसं आहे, कनेक्टिव्हिटी कशी काय आहे, तुम्हाला काय प्रचिती अनुभव, तुम्ही तुमचा डे टू डेलीचा काय? डे टू डे मध्ये एकच आहे की आमचे पिताजीचं कसं आदर करायचे, कसं त्यांची देखभाल करायचे, काय विचार करायचे, त्यांची जे मध्ये दिलमध्ये काय होते ते त्यांना कसं आम्ही भावना ठेवायची, ह्युमिलिटी ठेवायची। आणि देशामध्ये एकच आहे की आम्ही नाही, देश आहेत, हे सगळे महत्त्वाचे आहे। रामराज्यामध्ये त्यांचे विचार एकच होतं की देश कसं चालेल। ते वनवासलाच गेलं, पण त्यांना एकच होतं की मी परत 14 वर्ष नंतर पण येऊन राज्य करणार, तर देशासाठी करणार। ते मला वाटतं फार महत्त्वाचे आहे। एकीकडे आता संपूर्ण राम मंदिराचं उद्घाटन केलं जात आहे, राममूर्तीचं, रामलल्लाचं प्राण प्रतिष्ठापन केलं जात आहे। एकंदरीतच हे संपूर्ण राजकारणाचा भाग म्हणून या सगळ्या गोष्टीला जो आहे तो बघितला जातो, असं वाटत नाही का? नाही, असं काही नाही, पण काय मेन पॉलिटिकल जे विषय येते ना ते वेगळे आहेत, पण त्यांचे जे मूळ विचार आहेत, हे फंक्शनचे, एक ह्याची स्थापनाची, ते महत्त्वाचे आहे। बाकी तर ठीक आहे, इथे आम्ही डेव्हलपमेंट झाले, किती इकडे विजिटर्स येत आहेत, हे सगळे मध्ये उद्योग होत आहेत, टुरिझम येणार, हे सगळे होणार, ते तर आहे, पण त्यांची संगती हे विचार आम्हाला ठेवायचे की त्यांची एक ॲडव्हान्टेज कसं करायची, की हे भारतला आम्ही एक नवीन दृष्टिकोन देऊ विचारधारामध्ये, ते महत्त्वाचे आहे। तुम्ही देखील उद्योग विश्वाशी निगडित आहात, मग या उद्योग विश्वासंदर्भात तुम्ही आगामी या अयोध्येमध्ये काही उद्योग विश्वासंदर्भात काही पाऊल उचलणार आहात? आतापर्यंत काय याचा विचार नाही केले, पण विचार करूया। धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली होते। निरंजन हिरानंदानी जे आमंत्रित सदस्य आहेत राम जन्मभूमीच्या या संपूर्ण सोहळ्याला, त्या भारत सरकार न्यासाकडनं त्यांना आमंत्रण देण्यात आलेलं आहे, आणि असेच जे प्रमुख अतिथीगण जे आहेत ते आता सध्या अयोध्या नगरीमध्ये दाखल झालेले आहेत, आणि उद्याच्या प्राण प्रतिष्ठापन सोहळ्याला ते हजेरी सुद्धा लावणार आहेत। आपल्यासोबत बातचीत केलेली होती निरंजन हिरानंदानी, जे की हिरानंदानी कन्स्ट्रक्शन ग्रुपचे जे आहेत ते प्रमुख आहेत। त्यांनी आपल्याशी संपूर्ण रामाचं आणि त्यांचं काय कनेक्शन आहे आणि त्याचा कसा त्यांचा डे टू डेलीचा सहवास आहे, या सगळ्या संदर्भात त्यांनी आपल्याशी बोलताना देखील सांगितलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट खंडू कसबेसह अक्षय मंकणे, TV9 मराठी, अयोध्या। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क, आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।